जोडा तालुक्यातील जगलपेठ येथे वन खात्याच्या ग्राम अरण्य समितीच्या वतीने भव्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। येथे आमशेत व मालंबा येथील सामुदायिक भवनाचे उद्घाटन, ग्राम अरण्य समितींना साहित्य वितरण आणि लाभार्थींना धनादेश वाटप अशा अनेक उपक्रमांनी कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले। या कार्यक्रमाला हलियाळ जोडा मतदारसंघाचे आमदार तसेच प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही. देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अरण्य आणि वन्यजीव वाचले तरच मानवाचे जीवन सुंदर, सुरक्षित आणि समृद्ध राहू शकते। ते पुढे म्हणाले की पूर्वी अरण्यातून किती फायदा मिळतो याचाच विचार केला जात होता, मात्र आता अरण्य संवर्धनाची गरज प्रत्येकाला पटू लागली आहे। चांगला पाऊस, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संतुलनासाठी अरण्य जपणे खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले। कार्यक्रमात अनेक ग्राम वन समितींना मंडप, पडदे, स्वयंपाक भांडी, साऊंड सिस्टम सारखे साहित्य वाटप करण्यात आले। तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या सामुदायिक भवनांचे लोकार्पण करण्यात आले। अस्वलीच्या हल्ल्यात बाधित नागरिकांना मदतीचे धनादेश देण्यात आले। उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम वन समिती सदस्यांचा आणि वन विभाग कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी उपवन संरक्षक डॉक्टर प्रशांत कुमार केसी यांनी सांगितले की हळ्याळ विभागात 107 ग्राम अरण्य समित्या असून त्यापैकी 77 समित्या सक्रियपणे काम करत आहेत। वन संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जगलपेठ विभागीय वन अधिकारी विनायक भट आणि त्यांच्या टीमने विशेष योगदान दिले। कार्यक्रमाला अनेक मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದರೆ ನಮಗೆ ಭವಿಷ್ಯದೆ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯದೆ, ನಮ್ಮ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯದೆ। काय सांगतो कळते का डोक्यावर झाले? काय गोळी मी काय सांगतो तो कळते का डोक्यावर झाले तुझ्या फेट्यावर? अरण्य संरक्षण झालं पाहिजे। एका वेळेला अरण्य मोठी मोठी जंगल विकत होते आणि मोठे फॉरेस्ट डिपार्टमेंट होते मोठे। आता सरकारला कळालं आहे या 25 वर्षामध्ये की अरण्याचं संरक्षण झालं पाहिजे। अरण्य संरक्षण